हे बघा भावांनो, किती मोठ्या घरामध्ये राहत आहे. तर कॅमेरामध्ये मी कॅप्चर झालो. आणि हे मोठे सिनियर आहेत, ठीक आहे. हे जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा हे घरी गेले. ही गुढी कशी वाटली तुला? बहुत अच्छा. मराठीत म्हण. खूप छान. खूप छान. आता पहिलं असं असं बघलीत ठेवायचं आणि मग असं मारायचं. कसं कसं मारा, एकदा बघलेत मारा. हे बघा कॉर्पोरेट मेला इथं, कळालं का? आणि आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या तोंडातून मराठीचे शब्द निघताना तुम्हाला शॉक झाला असेल की अचानक भचानक कसं काय मराठीत व्लॉग बनवू लागला. कारण आज स्पेशल दिवस आहे भावांनो. आज आहे आपला नवीन वर्ष, म्हणजेच गुढीपाडवा. बाकी तुम्हाला वाटत असेल मी इव्हनिंग शिफ्टला चाललो, पण नाही, मी मॉर्निंग शिफ्टला चाललो. इथं असंच ऊन असतं आणि मला ऑलरेडी भरपूर लेट झालं आहे. कारण झोप झाली नाही माझी ॲक्च्युली. काल इव्हनिंग होती आणि आज लगेच मॉर्निंगला चाललो आहे. तर पहिले मी जातो ड्युटीला, नाहीतर कसं आहे ना, मला नुसतं मग व्लॉगच बनवावं लागेल. कारण मग मला काढून देते एम्समधून, कारण मी रोज रोज लेट होऊ लागलो आजकाल. मित्रांनो, आलो आहे मी एम्सला. आता लवकर पळत पळत जातो, कारण 2च मिनटं राहिले. दोन पण नाही, 1 मिनिट, 1.5 मिनटं राहिले. मला 1.5 मिनटाच्या आत बायोमेट्रिक करावं लागेल, नाही तर माझी अर्धी पगार कटून जाईल. म्हणजे दोन का 3 लेट मार्क चालतात महिन्यात आणि माझा पहिलाच आहे. म्हणजे मी नेहमी रोजच लेट होतो, बट एवढा पण लेट होत नाही की ते टाईम लिमिट क्रॉस होऊन जाईल. आपली मॉर्निंग शिफ्ट संपली आहे सक्सेसफुली. आता प्लॅन असा आहे की आज गुढीपाडवा स्पेशल. मी म्हणलं, मी तसं यार नेहमी मी डेंजर का दिसतो उन्हात आले. आता बरोबर दिसतंय. मी मस्त आज प्लॅनिंग केली की काहीतरी करू, असं पुरी भाजी वगैरे काहीतरी असं बनवू जबरदस्त. पण मग सीन असा झाला की आमचे जे सिनियर आहेत, म्हणजे माझ्या कॉलेजचे सिनियर. कॉलेज म्हणजे माझं BSc नर्सिंगचं कॉलेज, जे मी पुण्याला गेलं होतं. BJGMC पुणे ससून हॉस्पिटल, इथून माझी BSc नर्सिंग झाली आहे. तुम्हाला मी सांगून देतो, म्हणजे खूप जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो. तर तिथले जे माझे सिनियर आहेत पुढच्या 2, 3, 4 वर्षाचे, म्हणजे एकदम सुपर सिनियर, सुपर डुपर डुपर टुप्पर ट्रिप्पर, जेवढा असेल टिप्पर फुप्पर सगळं फोडून सगळ्यात वरचे सिनियर, त्यांनी आणि आम्ही खूप जण आम्ही इथं एम्स नागपूरला पण लागलो. म्हणजे माझ्या कॉलेजच्या इथं कमीत कमी 60 ते 70 लोक लागलेले आहेत नर्सिंग, ॲज अ नर्सिंग ऑफिसर, ठीक आहे. म्हणून मग त्यातले जे माझे एकदम जवळचे आहेत, SICU मधले वर्गाचे, म्हणजे ज्यांच्यासोबत माझं रोज भेटणं असं असतं. मग त्यांनीच प्लॅनिंग केली की गुढीपाडवाचं काहीतरी करू, सगळे भेटू आपण 5-6 जणं आणि मग गुढीपाडवा साजरा करू. मग चांगले पदार्थ असं बनवू काहीतरी, असा प्लॅन बनला आहे. मग आता मला फ्रेश होऊन आता डायरेक्ट तिकडेच जायचं. पण त्याच्या आधी मला थोडेसे 4-5 सामानाची लिस्ट दिली आहे, जसे झेंडूचे फुलं, लिंबाचे पानं, ते कडी, अजून पाईप काडी पण आणायची आहे गुढी उभं करायला. आलो आहे भावांनो. भाई किती मोठी लिफ्ट आहे यांची. हे बघा काय आणलं. हे मी येताना मला लिंबाचं झाड भेटलं, त्याचंच मी तोडून टाकलं. आणि बांबू बिंबू काही भेटला नाही मला, म्हणून पाईपच्या दुकानातून पाईप आणलं. एकदम जुगाड गेलं, एकदम खतरनाक वाला. तर डायरेक्ट जाऊ. आता मला भूक लागली, पण मी दुपारी जेवण नाही केलं, फिरूच लागलो इकडून तिकडं. हॅलो, दरवाजा खोला. चेहरा दाखवा तुमचा. हे बघा भावांनो, किती मोठ्या घरामध्ये राहत आहे. तर कॅमेरामध्ये मी कॅप्चर झालो. यांना कळून जातं आतूनच बाहेर कोण चोर आला, कसा आला. आता माझा फोटो यात त्यांनी कॅप्चर केलं. याचा वॉलपेपर ठेवा आता. गाईज, माझे सिनियर किती चांगले आहेत. ओ थँक्यू. ओ माय गॉड. मला भूक लागली होती, मग मी सिनियरला म्हणलं काहीतरी घेऊन या. मग ते आत्ता आले, मग त्यांनी माझ्यासाठी चिवडा आणला. आता चिवडा खातो मी. आता याच्यातच सगळं पोट भरून टाकेन मी आता. त्या सहभोजनाची तयारी झाली आहे. इथे वटाणे भिजत आहे, बटाटे भिजत आहे, पुरणपोळ्या शिजत आहे. या मोठ्या वहिनी लसूण सोलत आहेत. मोठ्या वहिनी. आणि हा छोटा भाऊ कांदा कापत आहे. हे बघा मित्रांनो, असं कापत असता मी तुम्हाला सांगतो. हे बघा, सप 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 सप. आपला कांदा कापून डन झालाय. एकदम खतरनाक कांदा कापलाय, बारीक बारीक चिरल्यासारखं. असे कांदे पोरी सुद्धा कापत नाही, एवढे भारी मी कांदे कापले. आज
असे कांदे कापताना पाहिलंय का कोणाला? नाही खरंच का असं आहे का? असे कांदे असे नाही, कांदे नाही, नाही, असे कांदे बिलकुल नाही. पाहिले कुठं? एक पाहिले नंबर. पाहिले का कुठं? पाहिले का? अरे हात धुतले होते का रे तू कांदे कापताना? मला एक गोष्ट सांग. धुतले होते. नक्की ना? हो हा. जाऊ दे, कांदे तळणारच आहे आपण. ते स्टरलाइट धुतले होते, घरून निघताना धुतले होते. ही पोरगी आमची छोटी सिनियर आहे, म्हणजे आमची नाही, हां माझीच, सॉरी. आणि हे मोठे सिनियर आहेत, ठीक आहे. हे जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा हे घरी गेले, आणि जेव्हा मी फर्स्ट इयरला आलो तेव्हा हे फोर्थ इयरला होते, पण माझ्या नजरेत आले नाही, कारण मी कॉलेजमध्ये नजरेत मावणारी नाही. मी काहीच नाही बोललो, कारण मी कॉलेजमध्ये असताना खूप भोळा होतो. मी असं पोरींना बघायचोच नाही, आणि सिनियर म्हणलं तर बाबा दूर दूरपर्यंत संबंधच नाही. गाईज, माझे सिनियर माझ्या कामाने एवढे खुश झाले की मला बटाटे पण दिले कापायला. थँक्यू. काय बनवताय तुम्ही? भाजी. अच्छा, कोणती भाजी? लसणाची? कोणती भाजी? काय बनवलं? वाटाणा बटाणा. आलू माय मटर. गॉड, आलू मटर बना रहे हैं. ओ माय गॉड. गाईज बघा, हे आमचे सिनियर कसे कामाला लागले. मी पण कामाला लागतो थोडंसं आता. जास्त टाईट टाईट नको करू, इकडे सरळ होईल ते ना. असं करू मग. गाईज बघा, फायनली गायचं नाही मित्रांनो. मित्रांनो बघा, आपली गुढी लागली आहे. पूर्ण सोसायटीमध्ये सगळ्यात छान गुढी आमचीच दिसतेत, हो ना? पण त्याला सपोर्टला आम्ही हे काहीतरी केलं, जुगाड, जस्ट जुगाड थिंग्स. कारण तो पाईप चिकना होता आणि ती दोरी पण चिकनी होती. हो, बांबू याच्यावर आणायला लागतो, पण पाईप आणला गेला तर काय तुम्हाला करणार? माहिती आहे मी किती बांबू शोधला, मला भेटला नाही बांबू. बाकी गाईज, आमच्या सिनियरांच्या घरी एक नवीन पाहुणा आला आहे. ही टिकू आमच्या SSUची सिनियर आहे माझी नावानी, पण काही सिनियर नाही आहे. वी आर जस्ट ॲट सेम लेवल. मी गाईज सिनियर ज्युनियरमध्ये मी भरोसा ठेवत नाही. एकदा ICU मध्ये आलो तर काय सिनियर काय ज्युनियर, बरोबर ना? मी तुझे बाद नाही केले. तिला मराठी येत नाही गाईज, तर आपण काही पण म्हणू शकतो. तिला काहीच कळत नाही, मला मराठी येते. काही कळत नाही तिला, उगाच शहाणपणा करते. ही गुढी कशी वाटली तुला? बहुत अच्छा. बहुत अच्छा, मराठीत म्हण. खूप छान. खूप छान. मित्रांनो, नैवेद्याची तयारी चालू नैवेद्य तयारी आहे. आहे. माय गॉड, अरे बापरे, तूपच तूप. रुपाली मॅडमचं डाएट चालू आहे, त्याच्यासाठी ओ भरपूर माय तूप गॉड, टाकलेलं आहे. शिट भाई, नुसतं सकाळपासून पोरगी तूपच खायली. काय काय आहे मला सांगा, काय काय बनवलं आपण? ही काय आहे पुरणाची पोळी, पुरणाची ही आहे पोळी. साधी पोळी, साधी चपाती, पोळी. ही आहे भाजी, ही आहे कटाची आमटी, हे दूध. कशाची आमटी? कटाची आमटी. हे आहे दूध, हे आहे राईस. आपला प्लेन राईस, जिरा राईस, आणि हे आहे श्रीखंड. ओ माय अशा प्रकारे आपलं ताट तयार आहे. गॉड. चलो, याच्यातून हे मी बनवलं. श्रीखंड. हो, थँक्यू. चला. नाही, फूल लावून मी असं लगेच पटकन एका मिनिटात मागून टाकते. अरे बाप, देव आशीर्वाद. सगळे म्हणणार आहे एकत्र. 1 2 3. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. किती भारी. गाईज यार, किती सुंदर सोसायटी आहे. एकदम सगळं खेळण्याचं बिळण्याचं ग्राउंड बिंड एकदम खतरनाक. आणि हे बिल्डिंगच्या मागं एम्स आहे आमचं, म्हणजे इथून जवळच आहे. तर सगळ्यात जवळची सोसायटी हीच आहे, एम्स जवळची. मी पण आधी इथं जवळच राहायचो, तिथं एकदम सोसायटी सोडून. बट मग मी तिकडे गेलो, कारण इथं तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं, दुकान वगैरे नव्हतं, मग मी तिकडे गेलो. बाकी गुढी बघा कशी दिसते, एकदम सुंदर. बघा, एकदम नैवेद्य दाखवलं. हे सोडा, हे इग्नोर करा. बाकी हे बघा, सुंदरशी गुढी. एक पुरी बनायला 1 2 3 4 लोक पुरी बनवतात, आणि 4 जण मिळून पण हे एवढीशी पुरी बनवू लागले. हे एवढीशी
हे बघा ही साईज बघा एवढीशी तुला काय एवढीशी. नसणार आहे? हा ही मोठी आहे, ही छान बनली, ही छान बनली. मी आलो म्हणून छान बनते. नाही तर हे काय एवढीशी. हे बघा हे ते पाणीपुरीची पुरी याच्यापेक्षा मोठी असते. वाट बघू मी चहा संपत आली माझी, पण यांची पुऱ्या कधी होणार, कधी आहे लास्ट चल रही है. जेवण, कधी आपलं म्हणजे जेवण दसऱ्याला करायचं का? पसीने पे फोकस कर. ठीक आहे. मेरे नाही रुपाली तेही नाही बनली. शांत बस. सगळ्यांचं जेवण झालं, रोहित सर्व भांडे घासणार आहे. हे कधी फिक्स झालं? सुची मॅमचे इंट्रो द्या. बाकी नवीन एक कॅरेक्टर आलं आमच्या ब्लॉगमध्ये. कॅरेक्टर नाही, आपण पूजा तिच्या दाखवली. हे आहे आमचे सुची सिनियर आणि ही पागलपोटी एकच बॅचचे आहेत, हो ना? पण तू त्यांना सिनियर म्हणतो आणि मला काय म्हणतो? काय म्हणतो? एकेच बॅचचा. तू पण त्यांच्या बॅच, तू बीजेची का? बीजे मध्ये असे पागलपुरी नाहीत आमच्या, कळालं ना? असे डेंजर पुरी. हे बघा सुची सिनियरला पाठी रुपाली म्हणजे काय, पोरगा काही म्हणला डायरेक्ट दगड फेकायचेच काम आहेत. जेवण करायची वेळ झाली. जेवण कर जेवण. काय सीधे राईस. किसने बनाया? सॉरी, कोणी बनवलं? मी बनवले. अगं बाई, तुला भात पण येतं का बनवता? मला वाटलं तुला पागल बनवता येतं फक्त. सगळेच येते. हो, तुला सगळेच येते, मराठीच येत नाही तुले. सगळेच येते, जे यायले पाहिजे ते नाही येत. तू अप्रिशिएट करायला पाहिजे तिला. हो, व्हेरी गुड टिकू, व्हेरी गुड बेटा. नंतर कोण मराठी बोलतो ती टिकेश्वरी. ओ भाई साहब, तुमको आता है सोनू सर को आता है? शायद. आता तो है कुछ. शीट भाई. गाइस, आमच्या इंचार्ज मराठी येते. सोनू सर आप मराठी क्यों सीख गए, फिर आपकी गॉसिप आमच्या इंचार्जला मराठी येते, मला आज कळालं. मी त्यांच्यासमोर मराठीत काही पण म्हणतो येण्यासारखं. फायनली आमचं एवढं भारी पोट भरलं, एकदम खतरनाक पोट भरलं. आता काहीच करायची हिंमत नाही. आता मिळून भांडे घासायचा कार्यक्रम आहे. मी यांना हे सगळे भांडे घासून दिले, हे फक्त नळा खालून काढताय. बाकी खूप माझे सिनियर, काय सांगू आता, खूप चांगले आहेत. त्यांचं नशीब खूप मोठं लागतं असं ज्युनियर भेटायला. तर मे बी मला वाटतं यांनी कॉलेजमध्ये खूप चांगले कामं केलेत म्हणून यांना माझ्यासारखं ज्युनियर मिळालं. एकदम साफ कामं बिमं सगळे केले, ते सगळं पुऱ्या बिऱ्या अर्धे मिक्स तळल्या. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. तेरे को कैसा लगा औरत? एवढं हेल्प आयुष्यात कोणी केली खूप नाही. छान वाटलं ना तुला? ठीक आहे. एक सिनियर बिझी आहे इकडं, खूप छान वाटलं असेल त्यांना पण. ठीक आहे, रेडी. एक काम कर ना, जाके लगा इथे पीछे. कुछ नहीं लगा इतना दूर. अरे रे, ये तो मैं इतना गंदा मारता था मैं खुद ये फ्लोर से कूद के मर जाता था. प्रेम बघा मित्रांनो, किती प्रेम करतात. म्हणजे हे झाडू मारायचा, हे झाडू मार हे सांगायचं थोडंसं कॅज्युअल नाही झालंय. अशा प्रकारे मिस्टर बाबुल झाडू मारतायत. व्हाईट कोट रायडर. मैं टिप देना चाहूंगा, कमर कभी भी ऐसी रखनी. बरोबर नाहीये तुझी कंबर, बरोबर नाहीये. दिस इज द नाईस. इट्स अ जिम रूल गाइस. कंबर नेहमी आपण अशीच ठेवायची. एक हॉल मध्ये आणि किचन मध्ये झाडू मारायला तुला एवढं. ओ माय गॉड, तुझ्या वय रूमवर लास्ट झालंय. झाडू कधी मारला होता? देवा, माझं वय झालंय. कसं करू? माझा निशाणा बघा, या पोरीकडून तर काही झालं नाही. अगर टिकू ये सर्कल के अंदर लगा हाँ. तो मैं सबसे बेस्ट तेरे को बोलना पड़ेगा वीडियो में. ठीक है ना? ठीक है ना? नहीं. हाँ ठीक है. आप लगेगा. अब ये एक और ले चल तेरे लिए. नहीं. बोल बोल बोल, बेस्ट कौन है? बोल 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 उधर देख पहले. बोल, बेस्ट कौन है? मी आहे बेस्ट. जब पूछे कौन है बेस्ट, मी आणि मॅम. इट्स मी आय गेस. अगं बाई ग, लय घाण होते. बरं झालं रेकॉर्ड नाही केलं. अरे बोल, कोण आहे सगळ्यात बेस्ट? घे माझं नाव. तू हा. बस जबरदस्ती बोलो आहे. नाही, मी ऑन केलंय गाईस ते.
खूप झालं इथं, मजा आली, भरपूर मजा आली का तुम्हाला? हो खूप मजा आली का तुम्हाला? जास्त. अच्छा, खूप मजा आली. तुम्हाला मजा आली का? लॉट्स ऑफ फन. खूप. मजा आली. ठीक आहे. तुला मजा आली टिकू? मजा आली. तुला त्या टिकेट किती? दिसत नाही का असं असं शोधतोय तुला? किती मजा आली तुला टिकू? हे कसं करतात? मराठी शिकली ती जाता जाता. काही नका करू, स्वतःच्या डोक्यावर लावून बसशन ते. द्यायच्या डोक्यावर आपटून मारायच्या डोक्यावर. स्वतःलाच. ओ ते बगलीतले किडे मारतात. ते बघा, ते बघा. त्याचं कसं आहे मी तुम्हाला सांगतोय बघा. आज जर घरामध्ये एखादा कॉक्रोच सापडला, त्याला पहिलं असं असं बगलीत ठेवायचं आणि मग असं मारायचं. कसं कसं मारा, एकदा बगलीत मारा. हे बघा कॉक्रोच मेला इथं, कळालं का? असं आहे गाईस. जर तुम्हाला असाच हा लाल चाकू तुम्हाला शिकायचं असेल, तुम्ही मला DM करा, कधी पण मी तुम्हाला शिकून देईन. आता मी चाललो. कोणता पण चाकू, लाकूड आणि चैनीचा चाकू. बाबू चाललो. तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट करा भावनो. आता मी चाललोय घरी. घरी गेल्यावर आपण ब्लॉग चालू करू. खूप उशीर झाला कारण 9 वाजले. चला मॉर्निंगला जायचं. पोचलो मी घरी माझ्या घरात. घरात जे सुख भेटतं ते जगात कुठंच नाही भेटत. म्हणजे घरात म्हणजे स्वतःच्या रूममध्ये, फ्लॅटमध्ये, घर बीर दार जे पण असेल, जे काही खरं सुख तर तिथंच असतं. बाकी आजचा आपण हा व्लॉग एंड करू, कारण मला वाटते खूप जास्त लंब होऊन आणि जास्त लंबे व्लॉग मला बनवायचे नाही, कारण तुम्ही लोक बघत नाही. जाऊ द्या, सोडा, ती दुसरी गोष्ट. बाकी आजचा तुम्हाला मराठी व्लॉग कसा वाटला आणि गुढीपाडवाचं सेलिब्रेशन जे आम्ही गुढीपाडवा वगैरे बनवलं सगळे सिनियर मिळून वगैरे वगैरे वगैरे, आमची बॉन्डिंग तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजचा मराठी व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर हे पण कमेंटमध्ये सांगा. कसं सांगशाल, पहिले सबस्क्राईब करा आणि मग सांगा की हां मी नवीन आहे आणि मला तुमचा व्लॉग खूप आवडला. आणि गुढीपाडव्याचे पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पहिले मी तुम्हाला सांगतो. बाकी आपण आता व्लॉगचा हा संपू आपण इथं. बाकी भेटू आपण उद्या, कारण उद्या माझी परत मॉर्निंग आहे, म्हणजे इव्हनिंग आहे. बट रवीना मॅमला काहीतरी काम आहे उद्या, म्हणून त्यांची मॉर्निंग मी घेतली आहे, म्हणून मी आता मॉर्निंगला जाईन आणि मग ते इव्हनिंगला येतील. बाकी आजचा व्लॉग आपण एंड करू. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी गुढीपाडवाच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात एकदम सक्सेस आणो. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला भेटून जा. हीच मी सगळ्या देवांकडं प्रार्थना करतो. तुम्ही पण अशीच करा माझ्यासाठी पण. बाकी एंड करू आपण हा ब्लॉग. बाय बाय, नमस्कार, जय महाराष्ट्र. देवा मी